आणि प्रतिस्पर्धी संघ येतोय ओम साई कोळवे। उपस्थिती आज लाभणार आहे त्यापैकीच एक आपणा सर्वांच्या लाडक्या एक आदर्शवत व्यक्तिमत्व चित्रताईंना विनंती करतो ताई प्लीज आपण पुढे इकडे यायचं आहे। आपल्या हस्ते प्रथम आपण नाणेफेकीचा कौल घेतोय आणि नंतर आपण व्यासपीठाकडे जायचं आहे। योग्य वेळी एंट्री नेहमीच असते तुमची आजही। चला पंच दोन्ही कर्णधार या लवकर। ताईंच्याच हस्ते आपण रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्य कडे पाहिलं जातं नाणेफेकीचा कौल केला जातोय। विनंती करतोय की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। ताईंना सांगेन मी सन्मान्य जगदीशजी सावंत या ठिकाणी अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग पर्व दुसरं सन्मान्य जगदीशजी सावंत शिवसेना आवाजगण विभाग प्रमुख आणि गावदेवी मुशेत आयोजित ही भव्य दिव्य कबड्डी लीग पर्व 2 ची स्पर्धा खरोखर या स्पर्धेकरता कालचा पहिला दिवस पहिली रात्र कालची अनेक मान्यवरांनी प्रत्यक्षात येऊन भेट देऊन शुभेच्छा दिल्या, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, आयोजकांना शुभेच्छा दिल्या आणि आजही आपण पाहतोय की खेळावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह ही तर ओळख आहेच, मात्र मला खास करून उल्लेख करावासा वाटतोय की कुठल्याही क्षेत्रामध्ये झेप फार महत्त्वाची आहे आणि त्यांनी त्यांच्या फाउंडेशनला दिलेलं नाव आणि त्या नावाप्रमाणे प्रत्येक कार्यामध्ये घेत असलेली झेप अर्थात झेप फाउंडेशनच्या खऱ्या अर्थाने सर्व आज या ठिकाणी आपणा
समवेत या ठिकाणी स्थानापन्न आहेत. हा सुद्धा एक हर्षाचा क्षण आपण सर्वजण अनुभवतोय. या आजच्या स्पर्धेला एक वेगळी उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अनेक मान्यवरांची प्रार्थनीय वंदनीय उपस्थिती, त्याच्यामध्ये सन्मान्य चित्राताई यांची आजची ही प्रार्थनीय वंदनीय उपस्थिती, ज्यांच्या शुभ हस्ते या चालू सामन्याचा नाणेफेकचा कौल करण्यात आला. आता आलेल्या कबड्डी मायबा प्रेक्षकांना सांगेन, चालू सामना ओमकार वेशवी वर्सेस ओम साई कोळवे हा चौथा सामना आहे. तदनंतर प्रत्यक्षात क्वार्टर फायनल सेमीफायनल महिलांच्या सामन्यांना सुरुवात होईल. पहिले महिलांचे सामने आपण सगळेच पूर्ण करणार आहोत अक्षरशः फायनलपर्यंत, आणि नंतर पुरुष गटाच्या सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक गोरगरिबांचे कैवारी पाटील परिवारातील एक हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, तितकंच एक गोड व्यक्तिमत्व आणि एक उत्तम मार्गदर्शक, उत्तम सल्लागार म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. फुलाला फुलं जोडत गेलो की फुलांचा एक सुंदर हार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलो का माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. वातीला वात जोडत गेलो का दिव्यांचा एक दीप तयार होतो. अशाच पद्धतीने नेहमीच माणुसकीचं दर्शन घडवत असताना समाजसेवेसाठी अहोरात्र झटणारं हे व्यक्तिमत्व, अर्थात झेप फाउंडेशनच्या संस्थापिका, त्याचबरोबर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह आदरणीय सन्माननीय चित्राताई पाटील यांचे या ठिकाणी स्वागत केलं जातंय. मी सौभाग्यवती मानसी राऊत आणि जागृती सावंत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ताईंचं स्वागत करायचं आहे. स्वागत होतंय एक प्रेमळ व्यक्तिमत्वाचं, स्वागत होतंय एक दानशूर व्यक्तिमत्वाचं, स्वागत होतंय सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणाऱ्या व्यक्तिमत्वाचं, अर्थात चित्राताईंचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होतंय. या ठिकाणी स्वागत होतंय सन्माननीय मानसी राऊत आणि जागृत सावंत यांच्या शुभ हस्ते ताईंचं स्वागत होतंय. त्याचा या ठिकाणी खरोखर खेळावर प्रेम नेहमीच ताईंचं आहे. खेळासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ताई की माझ्या भागातील, माझ्या तालुक्यातील महिला खेळाडू असेल, पुरुष खेळाडू असेल, कबड्डी खेळ असेल किंवा इतर खेळ असेल, त्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यासाठी अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या चित्राताई. कळवे एक दिग्गज संघ, एक नामांकित संघ रायगड जिल्ह्यातील, आणि त्याच पद्धतीने ओमकार वेशवी म्हटल्यानंतर आपल्याला यावर्षीची रायगड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद निवड स्पर्धा आठवते, ज्याच्यामध्ये ओमकार वेशवी संघ हा अंतिम विजेता ठरला होता. बारा नंबर जर्सी परिधान केलेली कोळवे संघाची एक उंच अशी ही खेळाडू, दहा तीन काहीसा पिछाडीवर असणारा कोळवे संघ जकडून ठेवले, बांधून ठेवले त्या ठिकाणी. मात्र या ठिकाणी एक जबरदस्त सांघिक भावना, मनु पाटील सर पुढची मॅच.
ओमकार वेशवी वर्सेस ओम साई कोळवे, दोन दिग्गज संघांमध्ये चालू असणारा हा कबड्डीचा थरार, कबड्डीचा महासंग्राम. हुतुतू वरून कबड्डी 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 आलेला हा खेळ आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे. कधी मातीचं मैदान तर कधी मॅटवरचा खेळ. मात्र खेळ तोच, दर्जा तोच, हिम्मत ती, जिगर तीच, संघर्ष तोच आणि प्रोत्साहन सुद्धा तेच. आपण पाहतोय या ठिकाणी. हॅलो, सेमीफायनलचा पहिला सामना यानंतर होणारा दिलखुश आवाज वर्सेस भिलेश्वर केहिम. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. चालू सामना संपल्यानंतर त्वरित दिलखुश आवाज आणि भिलेश्वर केहिम या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांना पहिला कॉल. समवेत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य सुमित माने सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय की जर का बारकाईने आपण ह्या खेळाचं निरीक्षण करत असाल, या सामन्याचं निरीक्षण करत असाल तर ओमसाई कोळवे संघातील खेळाडू सुद्धा एक जिगरबाज खेळी करतायत. जरी आपला संघ पिछाडीवर असला तरी सामन्याला अजून बराचसा वेळ आहे. कमबॅक आम्ही करू शकतो. कमबॅक आम्ही अनेक वेळेला केलेलं सुद्धा आहे. हे सुद्धा अनेक वेळेला सिद्ध करत असताना आज या मुशत नगरीमध्ये पुन्हा एकदा आम्हाला तीच जादूची किमया करावी लागेल. जरी प्रतिस्पर्धी संघ जरी बलाढ्य संघ असला तरी हम भी कुछ कम नाही, हा एक इशारा रेड मधून पकडी मधून देताना आपण कोळवे संघ पाहतोय. एक धिप्पाड शरीरयष्टी असणारी ही आमची भगिनी. मात्र आपण सातत्याने पाहतोय की प्रत्येक संघाचं जर का आपण निरीक्षण केलं, प्रत्येक संघामध्ये बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर हे एक ठरलेले असतात. आज 12 नंबर जर्सी परिधान केलेली खेळाडू सुद्धा आपण पाहतोय की एक जबरदस्त अशी चपलता तिच्या खेळामध्ये, खूप असा अनुभव, अनेक स्पर्धा पाहिलेली खेळाडू. मात्र या ठिकाणी पकड होतय आणि निराश होते. कोर्टच्या बाहेर जाऊन बसावं लागेल. जेव्हा 12 नंबर जर्सी परिधान केलेली खेळाडू जितका वेळ कोर्टच्या बाहेर जाईल कोळवे संघासाठी खूप हानिकारक असणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतो एक जबरदस्त अशी या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा अयशस्वी प्रयत्न. 2 गुणांची कमाई करतोय संघ. या ठिकाणी कांगारू जम घेतोय, 15 वर जाऊन पोहोचतोय. 15, 5, 10 गुणांची पिछाडीवर. या ठिकाणी मात्र अटॅकिंग गेम करावा लागेल, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. जरी तुम्ही मनामध्ये विचार असेल की सामन्याला आता सुरुवात झालेली आहे, अजूनही बराचसा वेळ आहे, मात्र सेकंद काटा थांबत नाही आहे. वेळ आली तर कदाचित तास काटा थोडा क्षणासाठी हळूहळू चालतोय, मिनिट काटा थोडासा स्पीडली चालतोय, मात्र सेकंद काटा थांबत नाही आहे. सेकंद काट्याचा विचार करणारा माणूस नेहमीच यशस्वी होत असतो. तास काट्याकडे न बघता सेकंद काट्याकडे बघणारा माणूस चपळाईने आपली कृती करत असतो आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवत असतो. आज या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवातीलाच उद्घाटन झाल्यानंतर महिलांच्या सामन्यांना सुरुवात झाली. 8 संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक असताना या ठिकाणी दिलखुश आवाज संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेला, ज्याचा नामोल्लेख आत्ताच सन्माननीय अध्यक्ष मनोहर पाटील सरांनी केला की सेमीफायनलचा पहिला जो सामना खेळला जाणार आहे त्याच्यामध्ये दिलखुश आवाज आणि भिल्लेश्वर किम अर्थात 2 तगडे संघ, एक चांगली हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी लोनची नामुष्की कोळवे संघावर ओढावलेली आहे. पहिल्याच हाफ मध्ये लोन नक्कीच कोच थोडासा विचारात पडला असेल, काय ठरवून आलं होतं आणि काय झालं, कहां से हम कहां पहुंच गए, का हमें जाना था और का हम गए, हा सुद्धा एक यक्ष प्रश्न त्या कोचला पडला असेल. मात्र या ठिकाणी पाहूया कमबॅक करायचं आहे, कारण नॉकआउट स्थितीमध्ये आपण आहात. ही स्पर्धा नॉकआउटची आहे. थोडीशी चूक आपल्याला स्पर्धेतून बाहेर. पहिला सेमीफायनलचा सामना नक्कीच या ठिकाणी तो एक चांगला रोमांचक सामना. चालू सामन्यामध्ये पहिला हाफ संपला आणि 5-21 तब्बल 16 गुणांची भक्कम अशी आघाडी घेऊन दुसरीकडे मैदानामध्ये जाणार आहे. अर्थात ओमकार वेशवी. काही टिप्स द्याव्या लागतील, प्लॅनिंग चेंज करावं लागेल. मी सन्माननीय चित्राताईंना विनंती करतोय की आपण आम्हा सगळ्यांसाठी 4 शब्द वेसावे. विनंती आहे ताईंना.
या ठिकाणी आपण कंटिन्यू करतोय कारण ताईंना माहित आहे की खेळ महत्वाचा आहे. सर्वांचं लक्ष खेळाकडे लागलेलं आहे. सगळे कबड्डी मायबाप रसिक दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी आहेत. असं असताना डीजे मास्टर चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सेमीफायनलचा पुढचा होणारा एक हाय व्होल्टेज सामना दिलखुश आवास वर्सेस भिल्लेश्वर केहिम. 50 रुपयामध्ये वॉशिंग मशीन ऐकल्यानंतर कदाचित वाटेल अरे 50 रुपयामध्ये वॉशिंग मशीन, अलिबागची इलेक्ट्रिकची दुकानं बंद होतील की काय. मात्र कुपन पद्धतीने लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. नशीब आजमावण्यासाठी जगदीजी सावंत यांनी दिलेली नामी संधी. कुपन्स विक्री सुरू आहे. सन्माननीय संतोषजी तावडे मिलिटरीमधून रिटायर झालेले ज्यांचा आम्हाला नक्कीच अभिमान निरंतर असणार आहे. एक शूर सैनिक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो असे आमचे तावडे साहेब सावंत यांचे लाडके जावई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला भगिनीनो या ठिकाणी आपल्याला आक्रमक खेळ करावा लागेल. याच विचारात असताना काहीस खोलवर जाऊन 2-4 गडी घेऊन यायचे. असं असताना कुठेतरी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये जखमी व्हावं लागलं मनाने आणि बसावं लागलं कोर्टच्या बाहेर. या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. एक आंब्याचे मोठे व्यापारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय विजयजी भगत व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. मी जगदीजी सावंत आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी भगत यांचा सन्मान करायचा आहे. पुरुषांच्या संघासाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 60,000 रुपये, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 40,000 रुपये आणि तृतीय क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 आणि महिलांच्या स्पर्धेकरता सन्माननीय विजयजी भगत यांचं स्वागत होत आहे. जगदीजी सावंत यांच्या शुभ हस्ते एका दानशूर व्यक्तिमत्वाचं स्वागत. एका दानशूर व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते आंब्याचे होलसेल व्यापारी विजयजी भगत. या ठिकाणी अँकर होल्ड करण्याचा अयशस्वी प्रयत्न. 1-2 2 गुणांची कमाई करून रायडर आपल्या सहकाऱ्यांसोबत दिमाखात हसत जातोय. दुसरा निर्णायक हाफ सुरू झालेला असताना या ठिकाणी मात्र एक जबरदस्त पकड होते. ग्राउंड नंबर वर बघतोय आपण की गरज ज्याची आहे कारण जास्त फरकाने सामना जिंकायचा आणि एक वेगळा रेकॉर्ड आज या मुशेच्या मैदानावर या लीगच्या स्पर्धेमध्ये ठेवायचा हा एक वेगळा प्रयत्न, चांगलं स्वप्न या ठिकाणी वेशवी संघाचं असणार आहे. पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न. सामना आपण पाहतोय वन साइड सामना. कुठेही संधी दिली जात नाही वेशवी संघाकडून कोळवे संघाकरता. मग पकड असेल, डिफेंडर असेल, आम्हीच सरस ठरणार. हा एक चांगला घोषणाबाजी इशारा दिला जातोय ओमकार वेशवी संघाकडून. वेशवी संघाचा सुद्धा एक कबड्डीचा वेशवी गावाचा एक इतिहास आहे आणि यावर्षी तर वेशवी गावाने तो इतिहास रचलेला आहे. रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा वेशवी संघ. चला तयार राहायचे मात्र भगिनींनो. दिलखुश आवास वर्सेस भिल्लेश्वर केहिम महिलांच्या संघातील पहिला सेमीफायनलचा सामना. एक जबरदस्त अँकल होल्ड कोपऱ्यामध्ये. बघा तसं पाहिलं तर पकडणारी खेळाडू किरकोळ शरीर यष्टी आणि पकडलेला खेळाडू एक जबरदस्त. मात्र या ठिकाणी युक्ती सुद्धा फार महत्वाची आहे.
तुमच्या शक्तीबरोबर तुमची युक्ती. कारण आदर्श राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुद्धा कधी कधी गनिमी कावा, कधी कधी युक्तीचा वापर केला. आज सोन्याचा दिवस, आज सुवर्णाचा दिवस, आज अभिमानाचा दिवस, आज खरोखर गौरवाचा दिवस आहे. कारण ज्या राज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, ते हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता ज्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली, तो हिंदवी स्वराज्य शपथ दिवस आहे. म्हणून म्हणतोय गजर झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी साखळीतील शेवटचा सामना सुरू आहे. ओमसाई कोळे वर्सेस ओमकार वेशवी या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना. गर्दी कबड्डी बघण्यासाठी झालेली असताना गर्दी कुपन विकत घेण्यासाठी सुद्धा झालेली आहे. का होऊ नये 50 रुपयामध्ये वॉशिंग मशीन. सरांचे वाक्य आमच्या कानामध्ये गुंजलंय. पाहूया, नशीब आजमावूया. कधी 10-15 हजार रुपये जमतील न जमतील, वॉशिंग मशीन घ्यायला मिळेल न मिळेल, पण कदाचित 50 रुपयामध्ये वॉशिंग मशीन मिळाली तर. आमचे विवेकजी परब त्या ठिकाणी कुपन देण्यासाठी आपली सेवा देत आहेत. संस्कार केंद्र विविध गावांमध्ये चालवत असताना बालमनावर चांगले संस्कार आणि महिलांना योगाचे धडे आणि रामरक्षा शिकवण्याचे धडे देणाऱ्या आमच्या पोंगडे ताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी म्हणेन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक वेगळं कार्य करतायत ताई, एक आध्यात्मिक कार्य करतायत आमच्या पोंगडे ताई. यांचं स्वागत. मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आणि मी चित्राताईंना विनंती करतोय, ताई पोंगडेताई आमच्या आध्यात्मिक जबरदस्त कार्य करतायत, म्हणून तुमच्या हस्ते त्यांचं स्वागत व्हावं. संस्कार केंद्र चालवतायत त्या आणि विविध गावांमध्ये जाऊन महिलांना सुद्धा योगाचे आणि संस्काराचे धडे देत आहेत. अशा आमच्या पोंगडेताई मुंबई या ठिकाणी वास्तव्यात असताना आता मला गावाला गेलं पाहिजे, गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही एक वेगळी धडपड आमच्या पोंगडेताईंची. पोंगडेताई भाग्यवान तुम्ही आहात की चित्राताई आज लाभल्यात आणि तुमच्या चित्राताईंच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या पोंगडेताईंसाठी. फोटोग्राफर्स धन्यवाद. महिलांच्या या साखळी सामन्यातील रेकॉर्ड झालेला आहे, ज्यांचं लक्ष स्कोअर बोर्डकडे आहे. 39 गुणांची कमाई झालेल्या 4 सामन्यांमध्ये आतापर्यंत नव्हती. एक वेगळा रेकॉर्ड ठेवायचा मानस ओमकार वेशवीचा असणार आहे. पूर्णपणे सन्मान्य रुपेजी भगत, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपणास विनंती असणार आहे. झोपडीतला माणूस पण कुपनची खरेदी करतोय आणि बंगल्यातला माणूस पण कुपन खरेदी करतोय. झोपडीतल्या माणसाकडे वॉशिंग मशीन नाही आहे, ती असावी म्हणून खरेदी करतोय. संगत आणली त्याबद्दल ताईंना धन्यवाद. मुग्धा पाटील. मुग्धा पाटील ही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या या सामन्यातली, तिने येऊन आपला किताब घ्यायचा आहे. कोच संकेत मात्रे आपणही व्यासपीठावर यायचं आहे. कोच संकेत मात्रे आपण या व्यासपीठावर. आणि मुग्धा आपण यायचं आपला किताब घेण्याकरता. मी या ठिकाणी
विनंती करतोय आमचे रिटायर मिलिटरीमन आपण या. तावडे साहेब पुढे या. परेश सर आपण प्लीज या. परेश सर. संकेत सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला दोन्ही संघ तयार आहेत का? सेमीफायनलचा थरार आपण महिला कबड्डी